आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरेंच्या निवासानी जात घेतली भेट। विशाल पाटलांबाबत राऊतांची सकारात्मक भूमिका। निवडणूक झाली आता आम्ही सगळं विसरलो। लोकशाहीत जो जिंकून येतो त्याचं आम्ही स्वागत करतो। विशाल पाटील मविया सोबतच राहतील, राऊतांना विश्वास। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सुप्रिया सुळे पुण्यात दाखल। कार्यकर्त्यांकडून सुळेंचं जंगी स्वागत। तुतारीचा नाद, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी। निकाल काही लागो, आमचा विठ्ठल एकच अजितदादा। बारामतीत लागला बॅनर। सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सुरुवात तुमच्यापासून आणि शेवटही तुमच्या सोबतच, बॅनरवर उल्लेख। अजित पवारांनी आता राजकारण सोडून गुरढोरं बघत शेती सांभाळावी, उत्तम जानकरांचा खोचक सल्ला। राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मागणी करणार। देवगिरी बंगल्यावर सुरू असलेल्या बैठकीत झाली चर्चा। एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची दादा गटाला अपेक्षा। मोदींना भाजपकडूनच विरोध। संघ मोदींना पर्याय शोधतोय। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतं, संजय राऊतांचा दावा। अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणात शिंदेंनी कुणाला धमकावलं हे सांगावं, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न। तर कीर्तीकरांचा निकाल शिंदेंनी कुणाकडून बदलून घेतला, असा गंभीर आरोप। मेरिटच्या आधारावर जागावाटप झाल्यास विधानसभेत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळणार। महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा, त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्या, नाना पटोले यांचं वक्तव्य।